पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। श्री अग्रसेन सहकारी बँक लिमिटेड शेगावच्या हिंगोली शाखेचे शाखा अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाचे जिल्हाध्यक्ष प्रसिद्ध समाजसेवक रमेशचंद्र बगडिया यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त 8 ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच शुभचिंतकांचा मेळा जमला होता। या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। बुधवारी सकाळी बगडिया कुटुंबाने शहरातील श्री राणी सती मंदिरात पूजा केली। अकोला रोडवरील श्री नर्मदेश्वर मंदिरात भव्य अभिषेक समारंभही झाला। त्यानंतर रमेशचंद्र बगडिया यांचे भव्य सार्वजनिक स्वागत करण्यात आले। या निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले। याशिवाय पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आईच्या नावाने एक रोप मोहिमेअंतर्गत प्रत्येक आमंत्रित पाहुण्यांना रोपे वाटण्यात आली। राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या गंभीर नुकसानाच्या पार्श्वभूमीवर रमेशचंद्र बगडिया कुटुंबाने मुख्यमंत्री मदत निधीला 51,000 रुपये दान केले। देणगीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। रमेशचंद्र बगडिया यांच्या वाढदिवसानिमित्त बगडिया कुटुंबाने आयोजित केलेले रक्तदान शिबिर, देणगी आणि रोपांचे वाटप अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगून जिल्हाधिकारी गुप्ता यांनी बगडिया कुटुंबाचे कौतुक केले। या प्रसंगी शेगाव श्री अग्रसेन सहकारी बँक लिमिटेड शेगावच्या हिंगोली शाखेनेही रमेशचंद्र बगडिया यांचे भव्य स्वागत केले। दिवसभराच्या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर, भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांच्यासह 1965च्या तुकडीतील वर्गमित्र कमल किशोर काबरा, धरमचंद्र बडेरा, अनुराधा नांदेडकर, परसरवाले, अर्धापूरकर, गोविंद चौधरी, श्याम मुंदडा, ओम हेडा, सुजित राजकुमार, सुजित राम, गोविंद चौधरी, सराफ अनिल नैनवानी, जगजीत राजखुराना, पुसाराम अग्रवाल, बाबाराव बांगर, गोपाल अग्रवाल, कांता गुंडेवार, सुनील देवडा, डॉक्टर सचिन बगडिया, शिवाजी पवार, प्रसन्न बडेरा, सुनील कुमार बगडिया, गोपाल अग्रवाल, डॉक्टर अग्रवाल, शाखा व्यवस्थापक आनंदा बोरसे, सुनील पाठक आदींनी पुष्पहार अर्पण करून त्यांचा सत्कार केला। दिवसभर चाललेल्या रक्तदान शिबिरात 50हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर 250हून अधिक रोपांचे वाटप करण्यात आले। माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या चाहत्यांनी सकाळपासूनच माझ्याकडे शुभेच्छेचा वर्षाव केलेला आहे आणि त्यानिमित्त मी 3 सामाजिक कार्यक्रम घेतलेले आहेत। एक वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतलेला, प्रत्येक माणसाला आल्यावर एक पेड त्यांना दिलेलं आहे। दुसरं सहायता, मुख्यमंत्री सहायता निधीला 51,000चा निधी दिलेला आहे आणि तिसरं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याचे 250 लोकांनी रक्तदान केलेलं आहे। त्याच्यात अशी संकल्पना मी पुढच्या वर्षी करणार आहे आणि पूर्ण मोठ्या स्वरूपात करणार आहे। 8 ऑक्टोबर 2025 रोजी माझ्या आजोबांचा 80वा वाढदिवस आपण साजरा इथे केलेला आहे। या दिवशी बऱ्या वर्षी कसं असते माहिती का, पुष्पगुच्छ देऊन, केक कापून 4 लोकांमध्ये हे नेहमी वाढदिवस साजरा असायचा। पण यावेळी समाजाची परिस्थिती पाहून आम्ही याला थोडं एक वेगळं स्वरूप द्यायचं काम केलं। याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला, ज्यामध्ये लोकांनी उत्कृष्ट प्रतिसाद देऊन 50 वरी आपल्याला रक्तदान त्या दिवशी भेटलेलं आहे। त्याच्यानंतर जेवढेही लोक आले त्याला आम्ही मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व जे आपले प्रधानमंत्री आहे माननीय नरेंद्रभाई मोदी त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पेड माँ के नाम ते समोर ठेवून आपण 250हून जास्त पुष्पाचे रोप आपण वाटप केलेले आहे। आणि तिसरा म्हणजे आताची परिस्थिती पाहिली तर आपला हाताचं जे मराठवाड्यामध्ये जे किसान आहे, भव्य पावसामुळे त्याच्या हातात काही राहिलेलं नाहीये, तर त्याच्यामध्ये फूल नाही, फुलाची पाकळी म्हणून आम्ही एक 51,000 रुपयाचा निधी आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सुपूर्द केलेला आहे। या दृष्टिकोनाने आम्ही काम केलेलं आहे आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठं उत्साह आपण साजरा करू आणि अजून काय काय सामाजिक कार्य होऊ शकते ते सगळं आपण करण्याची तयारी आहे।